15 वर्षापूर्वी म्हणजेच 2007 मध्ये एका बातमीनं फक्त डोंबिवलीच नाही तर सगळ्या महाराष्ट्राला हादरवलं होतं। डोंबिवलीमध्ये स्नेहल गवारे नावाची एक 21 वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहायची। अंधेरीच्या सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ती मेकॅनिकल इंजिनियर शिकत होती। 2007च्या जून महिन्यात स्नेहलच्या पायाला दुखापत झाली, त्यामुळे तिचं घराबाहेर जाणं कमी झालेलं। 19 जुलै 2007ला स्नेहलची आई कामासाठी बाहेर पडली तेव्हा स्नेहल घरात एकटीच होती। तिची आई संध्याकाळी घरात आली तेव्हा तिला स्नेहल कुठंच दिसली नाही। ती कुठं बाहेर गेली आहे का हे पाहायला स्नेहलला फोन लावला पण तो बंद आला। तिच्या मित्रमैत्रिणींना बॉयफ्रेंडलाही फोन लावले पण कुणालाच काही माहीत नव्हतं। त्यात स्नेहलची चप्पल ही घरातच होती। पुढे तिच्या आईनं पोलिसांशी संपर्क साधला पण स्नेहल कुठे आहे हे पोलिसांआधी तिच्या आईलाच समजलं। पहाटेच्या सुमारास तिच्या आईला कायम बेडच्या ड्रॉवरमध्ये असणारा एक थर्मास बाहेर दिसला। तो पुन्हा आत टाकायला त्यांनी ड्रॉवर उघडलं, तिथल्या काही बॅग्स आणि बेडशीट बाजूला केलं आणि त्यांना स्नेहलचा हात बांधलेला, तोंडात बोळा कोंबलेला मृतदेह सापडला। त्यांनी पुन्हा पोलिसांशी संपर्क साधला तेव्हा घरात एक पाण्याचा ग्लास आणि स्नेहलच्या चष्म्याची एक काचही सापडली। तिचा मोबाईल आणि गळ्यातील सोन्याची चेन मात्र गायब होती। स्नेहलच्या मोबाईलवरून दुपारच्या सुमारास आपल्याला एक ब्लॅक मेसेजही आल्याचं तिच्या आईनं सांगितलं। पोलिसांच्या तपासात स्नेहलचा मृत्यू गुदमरल्यानं झाल्याचं स्पष्ट झालं। तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आले नव्हते आणि घरातून कुठली मोठी मौल्यवान वस्तूही चोरीला गेली नव्हती। त्यामुळे पोलिसांना हत्येचा उद्देश लक्षात घेणं आणि मग आरोपीला अटक करणं हे अग्निदिव्य पार पाडायचं होतं। पोलिसांनी तपासाचा मोर्चा स्नेहलच्या मोबाईलकडे वळवला। फोर्ट परिसरातल्या एका दुकानदाराकडे स्नेहलचा मोबाईल सापडला पण त्याच्यात सिम कार्ड नव्हतं। त्या दुकानदाराला ज्यानं मोबाईल विकला होता त्याचं स्केच बनवण्यात आलं पण हा इसम कोण आहे याचा छडा लागला नाही। या प्रकरणात स्नेहलचे आई वडील, बहीण, मित्रमैत्रिणी, घरकाम करणारे, लाईटचे काम करणाऱ्या अशा एकूण 80 जणांची चौकशी केली। तेव्हा चर्चेत असलेल्या डी कंपनीच्या गुंडांनाही पोलिसांनी चौकशीसाठी आपल्या रडारवर घेतलं पण हाती काहीच लागलं नाही। स्नेहलचे कुटुंबीय, तिचा बॉयफ्रेंड यांची कसून चौकशी झाली। पोलिसांची संशयाची सुई स्नेहलचा बॉयफ्रेंड हिरेन राठोरवर वळवली। फोन विकत घेणाऱ्याने ओळख परेडमध्ये हिरेनला ओळखलं नाही। त्यानं केलेल्या वर्णनानुसार फोन विकणाऱ्याच्या आणि हिरेनच्या उंचीतही मोठा फरक होता, त्यामुळे पोलिसांनी हिरेनला ताब्यात घेतलं नाही। हिरेन तेव्हा उलटाच कंपनीमध्ये कामाला होता। माध्यमांमध्ये असलेल्या वृत्तानुसार त्याची आणि स्नेहलची ओळख कॉलेजमध्ये असताना झाली होती। त्यांचे प्रेमसंबंध होते आणि ते लग्नही करणार होते। 2008 पर्यंत हिरेन भारतात होता, त्यानं पोलिसांना पूर्ण सहकार्यही केलं। 2008 मध्ये तो उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेला। 2010 मध्ये मात्र एक घटना घडली आणि या केसला नवं वळण लागलं। हिरेन आपल्या वडिलांच्या मृत्यूमुळे भारतात परतला होता। नेमका त्याच वेळी स्नेहलच्या हत्येची केस कल्याण पोलिसांकडे गेली आणि त्यांनी हिरेनला ताब्यात घेतलं। त्यांनी पुन्हा एकदा चौकशी करण्यात आली, नार्को टेस्टची मागणीही करण्यात आली, मात्र हिरेननं संमती न दिल्याने नार्को टेस्ट घेण्यात आली नाही। जवळपास वर्षभर हिरेन पोलिसांच्या ताब्यात होता आणि त्यानंतर त्याची सुटका करण्यात आली। थोडक्यात पोलिसांच्या तपासानुसार हिरेन राठोड निर्दोष होता। दुसऱ्या बाजूला माध्यमांमध्ये असलेल्या वृत्तानुसार या केसला आणखी एक अँगल होता। स्नेहलच्या बहिणीनं स्नेहलच्या हत्येआधी काही दिवस आपले वडील हिंदूराव गवारे मारहाण करत असल्याची तक्रार पोलीस चौकीत नोंदवली होती। एका कौटुंबिक संबंध असलेल्या रिटायर्ड पोलीस अधिकाऱ्यांना मध्यस्थी करत गवारे कुटुंबातला हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला होता। पुढे हिरेननं लग्न केलं आणि आता परदेशी जाऊन शिक्षण घेणाऱ्या मुलांना मार्गदर्शन करण्याचं काम करतोय। त्याची पत्नी ईशा यांनी एका ब्लॉगमध्ये हिरेनचं निर्दोष असणं, त्याला माध्यमांमध्ये असलेल्या चुकीच्या माहितीमुळे झालेला त्रास याबद्दलची आपली बाजू मांडली आहे। एक मात्र आहे, पोलिसांकडे स्केच उपलब्ध आहे। त्यांनी कित्येक जणांची चौकशी केली आहे पण एका 21 वर्षाच्या मुलीचा खून करून तिचा मृतदेह तिच्याच बेडमध्ये कोंबणारा गुन्हेगार आजही मोकाट आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात। तोपर्यंत धन्यवाद।